या ठिकाणी आपण आता वर्गमुळामध्ये 2 त्याच्या वर्गमुळामध्ये 2 त्याच्या वर्गमुळामध्ये 2 या गणिताचा एक एकदम अतिशय साधा सरळ आणि सोपा फंडा पाहणार आहोत मित्रांनो। अशा प्रकारचं जर गणित परीक्षेला आलं तर काय करायचं, या ठिकाणी वर्गमुळामध्ये किती आहेत 2, ते 2 ॲज इट इज लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर करणार का आहोत, किती 2 आहेत, 1 2 3, मग 3 2 आहेत तर 2चा तिसरा घात, 2चा तिसरा घात किती आहे तर 2चा तिसरा घात आहे बेदोनी 4 4 दोन्ही 8, 2चा तिसरा घात आहे 8, मग 2च्या टकुऱ्यावर आपण 2चा घातांक 8 लिहू आणि त्याच्यावर 7 लिहिणार आहोत। हे झालं अशा रीतीने या प्रश्नाचं उत्तर। याचाही पुढचं जर आपण एक्झाम्पल पाहायचं झालं तर वर्गमुळामध्ये 5 वर्गमुळामध्ये 5 वर्गमुळामध्ये 5 हे देखील सेम अशाच पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो। यासाठी आपण लिहिणार आहोत 5, कारण वर्गमुळामध्ये 5 आहे। त्यानंतर 5चा घन नाही तर कुठलीही संख्या असेल, या ठिकाणी वर्गमुळामध्ये कोणतीही संख्या असेल तरीही आपण या ठिकाणी 2च घेणार आहोत। 2चा आता कितवा घात, तर या ठिकाणी 5 किती आहेत ते मोजायचं, 1 2 3, 3 आहेत म्हणून आपण तिसरा घात घेणार। जर 4 असतील तर चौथा घात, 5 असतील तर पाचवा घात। आता 2चा तिसरा घात किती सर, 2चा तिसरा घात 8च, मग या ठिकाणी 2चा घातांक किती लिहिणार 8 आणि त्याच्यावर 8 मधून 1 कमी गेला किती राहिले 7। अशाच रीतीने सेम जर आपण एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, त्याचं उत्तर कमेंटमध्ये करायचं आहे। 2चा चौथा घात म्हणजे सॉरी वर्गमुळामध्ये 4 वर्गमुळामध्ये 4 वर्गमुळामध्ये 4 आणि त्याच्याही वर्गमुळामध्ये पुन्हा 4 बरोबर किती, हे उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये मित्रांनो कळवायचं आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारचे नवनवीन गणितातील फंडे जे काही आहेत तुमच्यासमोर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे।